नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज लोकसभेच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. आता अजून 4 टप्पे बाकी आहेत. मात्र मुख्यतः महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वंचित बहुजन आघाडी हा महत्वाचा पक्ष ठरतोय. महत्वाचा पक्ष याच्याकरता फार मोठा पक्ष नाहीये, त्यांचे आमदार खासदारही नसतील, पण मोठा पक्ष याच्याकरता की अनेक उमेदवारांचं भवितव्य वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेते यावर अवलंबून आहे. आणि मागच्या वेळी सारखंच भीती होती महाविकास आघाडीला की यावेळी वंचित नेमकं काय करेल, पण नुसती भीती असून कामं चालत नाही, त्यावर काहीतरी ठोस कारवाई झालीच पाहिजे. जमलं नाही महाविकास आघाड्याच्या नेत्यांचं. वंचितचे प्रकाश आंबेडकर प्रमुख यांच्याशी जमलं नाही म्हणण्यापेक्षा जमवायचंच नव्हतं असंही म्हणूयात. कारण सरंजामशाही काही लोकांना हवीच आहे महाराष्ट्रात. आणि वंचितनी जो पॅटर्न राबवला आहे, वंचित बहुजन आघाडीचा मुख्यतः पॅटर्न आहे की समाजातील वंचित अशा घटकांना पुढे आणायचे, उमेदवार द्यायचे, त्यांना राजकारणात स्थैर्य द्यायचंय. ती भूमिका कदाचित महाविकास आघाडीच्या नेत्यांना अजूनही मान्य नाही. तर यावर मी पूर्वी व्हिडिओ बनवले आहेत, बोललो आहे. पण तरी देखील विषयच असा आहे की इथे काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचा हट्टीपणा म्हणायचा, जिद्द म्हणायची की त्यांची विचारसरणी म्हणायची, मला वाटतं विचारसरणीच आहे की प्रकाश आंबेडकर यांना पुढे येऊ द्यायचं नाही, हीच बहुतेक विचारसरणी दिसते आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांचे भारतीय जनता पार्टीशी जुळत नाही. त्यांचा स्पष्ट भारतीय जनता पार्टी हा मनुवादी पक्ष आहे असा आरोप आहेच. आणि त्यांनी मनुस्मृती जर सोडली तर त्यांच्यासोबतही मी जाऊ शकतो असं विधान केलंय. अर्थात मनुवादी आहे का, मनुस्मृती सोडेल का, सोडली आहे का, किंवा खरोखर मनुवादी आहे का, हे प्रश्न वेगळे आहेत. पण यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मागच्या वेळेपेक्षा थोडीशी वेगळी भूमिका गेली आहे. आणि ती वेगळी भूमिका बऱ्याच गोष्टी घडवून आणू शकते. म्हणजे वंचित बहुजन आघाडीवर जो भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे असा आरोप केला जात होता, अर्थात तो पुन्हा यावेळी देखील केला गेलाच. आरोप करणाऱ्यांना काय, आरोप करून मोकळे होतात, ते सिद्ध करण्याची त्यांची जबाबदारी नसतेच. आणि प्रकाश आंबेडकर अशा आरोपांकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा मोठेपण आहे, दुर्लक्ष करतात म्हणण्यापेक्षा ते किंमतच देत नाही. त्यांना माहिती आरोप करणाऱ्यांची मानसिकता काय असते ते, आणि त्यामुळे ते दुर्लक्ष करतात. आरोप करणारे निखिल वागळे मुख्यतः जे ज्येष्ठ पत्रकार मानले जातात, आहेत की नाही माहित नाही, हा वयाने ज्येष्ठ आहेत, अनुभवाने ज्येष्ठ आहेत, पण अनुभव आणि मॅच्युरिटी त्याच्यात थोडा फरक आहे. त्यामुळे बरेचदा निखिल वागळे उथळ विधानं करत असतात आणि त्यानुसार त्यांनी टीका देखील केलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्यावर. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्याशी महाविकास आघाडीने जुळवून घ्यायला हवं होतं खरं तर. पण निखिल वागळेंना वाटायचं की प्रकाश आंबेडकर यांनी जुळवून घ्यायचं. खरं तर कोण जास्त घातक आहे, कोणी कोणाचे किती नुकसान केले आहे हे मागच्या वेळेच्या निवडणुकीत, मागच्या वेळेच्या झाल्या त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे कोण जास्त घातक येते. तरी देखील महाविकास आघाडीचे डोळे उघडले नाही. आणि जर ती युती झाली नाही तर त्याला जबाबदार प्रकाश आंबेडकर नाही, त्याला जबाबदार उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे सर्व शरद पवारच आहेत, हे मी ठामपणे सांगतो. कारण आंबेडकरांनी खूप जुळतं घेण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब आंबेडकर यांची उपेक्षाच झाली, त्यांना वंचित ठेवण्यात आलं, आता मुद्दामच ठेवण्यात आला असं म्हणावं लागेल. त्यांना राजकारणात मोठं होऊ द्यायचं नाही असा काही नेत्यांचा डाव आहे हे यातून स्पष्ट होतं. तर आपली रणनीती आता बदलली पाहिजे हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घेतलं. आणि जो भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे हा आरोप देखील त्यांनी फोडायचं ठरलेलं आहे. आणि उदाहरणादाखल म्हणता येईल की काही ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी पाठिंबा जाहीर केलाय स्वतःचा उमेदवार उभा न करता. काही ठिकाणी स्वतःचा उमेदवार उभे करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धोका निर्माण केलाय. आता मुख्यतः ठिकाणं बघितलं तर पुण्याची बघता येईल, आपल्या जवळच्या लढती बघूयात आपण. पुण्याची लढत जिथे वसंत मोरे
हे मनसे सोडून आधी त्यांनी तिकीट मागितलं इतर पक्षांकडे, पण वंचितने त्यांना आपल्या पक्षात घेऊन तिकीट दिलेलं आहे आणि पुण्याची लढत अधिक रंगतदार केलेली आहे. इथे विजय कोणाचा होईल सांगता येत नाही, पण वसंत मोरे हा वंचितचा मोहरा अतिशय परिणामकारक आहे पुण्यामध्ये हे नक्की. प्रकाश आंबेडकर यांना खरं तर अकोल्यामध्ये काँग्रेसने आव्हान द्यायला नको होतं, तरी काँग्रेसने आव्हान दिलंच अकोल्यामध्ये आणि उमेदवार उभा केला. महाविकास आघाडी बाबत कुठलाही वैरभाव न बाळगता प्रकाश आंबेडकरांनी तरी देखील म्हणजे काँग्रेसने त्यांच्या विरोधातच एक प्रकारे अकोल्यात उमेदवार दिला होता. अकोल्यात खरं तर प्रकाश आंबेडकर यांना यायचं होतं किंवा त्यांना पाठिंबा द्यायला होता महाविकास आघाडीने, पण तसा दिला नाही आणि तिथे उमेदवार उभा केला. तरी देखील कुठलाही वैरभाव न बाळगता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. काही ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय. तिथे अनेकांच्या भोवया उंचावल्या होत्या. सुप्रियाताई सुळे यांना वंचितने पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता हे अनेकांच्या दृष्टीने कोड आहे. काही लोकांनी टीका केलेली आहे किंवा शाहू महाराज यांना देखील पाठिंबा दिलेला आहे आणि ते आवश्यकच होतं शाहू महाराजांना पाठिंबा दिला, कारण शाहू महाराज ज्यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज प्रत्यक्ष छत्रपती यांनी किती मोठं सामाजिक कार्य केलंय हे सगळ्यांसमोर आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत त्यांची काय भूमिका होती हे देखील सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो पाठिंबा देणं वंचित बहुजन आघाडीने आपलं कर्तव्य समजून तो शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उमेदवार दाखल केलेला आहे. म्हणजे बघा, सांगलीमध्ये वंचितने उमेदवार दिलेला आहे मात्र कोल्हापूरला दिलेला नाही. तर आता अतिशय मनोरंजक असा खेळ प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. त्यांच्यावरचा जो आरोप आहे भारतीय जनता पार्टीची बी टाइम तो पुसून काढण्यासाठी प्रकाश आंबेडकर कार्यरत आहेत आणि त्यांची ती विचारधारा आहे. कारण वंचित बहुजन आघाडीला कोणाशी शत्रुत्व करायचं नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. किंवा त्यांचा जो सोशल इंजिनिअरिंगचा आता पॅटर्न आहे वंचित बहुजन आघाडीचा तो सर्व जाती धर्मांसाठी आहे आणि प्रकाश आंबेडकरचे शत्रू कोणीच नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तरी ते कोणाला शत्रू मानत नाही. फक्त त्यांचं म्हणणं आहे की विचारसरणी वेगळे आहे. अर्थात त्यांनी पाठिंबा देऊ केला असूनही त्यांनी महायुतीमध्ये न जाता त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा दर्शवली, तसे प्रयत्नही केले. मात्र त्यांच्या वाटेला उपेक्षा आली. तरी देखील मला कौतुक वाटतं की त्यांनी कुठलाही वैरभाव न बाळगता वंचितची भूमिका लवचिक ठेवली. होय, लवचिक ठेवलेली आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नुकसान होईल, काही ठिकाणी वंचितचा फायदा होईल, ही चांगली गोष्ट आहे. हे खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं आणि पुढच्या विधानसभेच्या वेळेला आता येऊ घालतील लोकसभेच्या निवडणुका त्यावेळी देखील महाविकास आघाडीनी जर व्यवस्थित सहकार्य केलं तर वंचित नक्कीच चांगली मजल मारू शकते अशी सगळ्यांना खात्री आहे. प्रकाश आंबेडकर यांचा हा चांगुलपणा महाविकास आघाडीचे नेते लक्षात घेतील काय? होय, कारण काही ठिकाणी जरी प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारामुळे नुकसान होत असलं तरी काही ठिकाणी त्यांच्या पाठिंब्यामुळे निवडून देखील येणार आहेत महाविकास आघाडीचे नेते आणि सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केले ते सविस्तर आपणास माहितीच असेल. तर प्रकाश आंबेडकर यांनी ही जी बदललेली रणनीती आहे ही कितपत परिणामकारक ठरते याची उत्सुकता आहेच मला. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यातून धडा घेऊन विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांना योग्य तो सन्मान द्यायला पाहिजे अशी माझी आशा आहे. अर्थात त्यांची राजकीय गणितं जर प्रकाश आंबेडकरशी जुळणार नसतील तर प्रकाश आंबेडकर तत्वांशी तडजोड करणार नाही हे नक्की आहे. प्रकाश आंबेडकर हे निवडणुका खेळ समजतायत असंही तुषार गांधी यांना वाटत असेल कदाचित. त्यांनी देखील टीका केली. निखिल वागळे, तुषार गांधी आणि असे अनेक लोक आहेत की जे वंचितवर टीकाच करतात. त्यांचे देखील वंचितने डोळे उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतःवरचा जो आरोप होता की महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यात वंचितचा मोठा सहभाग असेल त्याऐवजी आता निवडून आणण्यात देखील सहभाग असेल हे प्रकाश आंबेडकरांनी सिद्ध केलेले आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. वंचितने बदललेली ही भूमिका
किंवा हे त्यांचं सोशल इंजिनिअरिंग वेगळ्या पक्षांसाठी ते नक्कीच परिणामकारक ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी कोणाचाही खेळ खंडोबा केलेला नाही. त्यांनी सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी ही सदिच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.